चुकीचं करायला काम संधी तुम्ही चुकीचा गेम करायला काम तुम्ही आमच्या संघ सरकारचं ऐकून डॉक्टर लोक सुद्धा चुकीचा गेम करायला लागले. अरे जी 70 शुगर आहे, ती 70 शुगर 83 गती जागा नाही सोडून आम्ही पुढं इथून उठून जाऊन काही करतो का पुढं तर करत असलो तर आमची CCTV चेक करा. 4 दिवस झाले आम्ही कसलं अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही घेतलं. आईबापाची शपथ घेऊन सांगतो ना, पाण्याला हात नाही लावला, अन्नाला हात नाही लावला, कशाला हात नाही लावला, मग शुगर वाढते कसं काय? म्हणजे सरकार, तुम्ही सुद्धा डॉक्टर लोक सुद्धा सरकारचा एक गेम करायला लागला का? आम्ही जर पाण्याचा थेंब घेतला असला, अन्न घेतलं असलं तर चेक करा बॉडी सगळ्यांचं. आणि उठून 3-4 मिनटं फक्त लघवी पुरतं गेलो असतो, तेवढंच असेल त्याचं CCTV. ते 2-3 दिवसात काहीच नाही करत. तिथं 70 शुगर होतो तेव्हा 80 झाला कसं काय? शुगर कमी व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. BP वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? म्हणजे सरकारचं ऐकून तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसचं ऐकून गेम करायला काय? डॉक्टर लोक सुद्धा तुम्हाला तरी लाजा पाहिजे. तर तुम्ही डॉक्टर लोक आहेत, तुम्हाला तरी माणुसकी जागी पाहिजे तुमची. कारण लोक तुम्हाला देव मानते. डॉक्टराला जात नसती, डॉक्टर हा देव असतो. पेशंट कसलं आलं तर नीटच करतो, डॉक्टरला देव मानतात लोक, डॉक्टरात जात नसते. खुशाल मग शुगर वाढत चालला, BP वाढत चालला, कमी कसं होत? मुद्दाम काहीतरी गेम करायला लागला. तुम्ही गेम करायला लागला, 100% गेम करायला लागला. सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला तुम्ही. माझी शुगर कमी व्हायचं, BP कमी व्हायचा, तर सरकारला बरोबर मेंटेनन्स आहे, बरोबर आहे असं करून तुम्ही सांगायला लागला. 4 दिवस झाले तर राव, जागासुद्धा सोडित नाहीत आम्ही. जर रात्रीसुद्धा पोलिस जागेत, रात्रंदिवस पोलिस झोपले तर CCTV आमची जागे, रात दिवस आम्ही जागे, जागा सोडत नाहीत. आणि सरकारला बरोबर तुम्ही माहिती देत आहे की बरोबर आहे, काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या संघ हात करायला निघाला. रिपोर्ट काय रिपोर्ट करणार आहे तुम्ही? रिपोर्ट जसं लिहिता तशीच ना. शुगर कमी व्हायला पाहिजे तर वाढत चालली, BP कमी व्हायला पाहिजे तर ते पण बरोबर मेंटेन दाखवतात. बरोबर आहे. वा, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.